नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अर्थात ICDS अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे तर बघा तुम्हाला माहितच आहे, भरती प्रक्रिया सुरू झालेली तुम्हाला माहितीच आहे। पण भरतीबाबत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही भरती ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांसाठी आहे की शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी आहे। बऱ्याच अंगणवाडी सेविका या गोंधळात पडलेल्या आहेत की सध्या होणारी सुपरवायझरची भरती ही ग्रामीण भागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी आहे की शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी आहे। आणि ज्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सुपरवायझर होण्यासाठी अर्ज भरत आहेत त्या अंगणवाडी सेविकांना देखील अनेक प्रश्न पडलेले आहेत। बघा, महाराष्ट्र शासनाची आपण जाहिरात बघितली असेल, त्या जाहिरातीमध्ये ज्या अटी आहेत त्या अटीबद्दल अनेक अंगणवाडी सेविका गोंधळात पडलेल्या आहेत। बघा अंगणवाडी सेविकांनो, आपण जर मुख्य सेविका होण्यासाठी अर्ज भरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाच दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही। बघा, बऱ्याच अंगणवाडी सेविका यांची जन्मतारीख आणि शासनाने दिलेली तारीख यामध्ये नेमकं कोण कोण अर्ज भरू शकतो, आपलं शिक्षण नेमकं किती आहे, आपली सेवा नेमकी किती वर्ष झालेली आहे, तुमचे कागदपत्र कोणकोणते पाहिजेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि समजून घ्या, तरच तुम्हाला समजणार आहे की आपण नेमकं काय काय केलं पाहिजे, आपल्याकडे काय काय असलं पाहिजे, आपण अर्ज भरू शकतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतात। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, सर्वात अगोदर आपण ही भरती प्रक्रिया शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी आहे की ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांसाठी आहे हे अगोदर आपण समजून घेऊया। बघा, तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेली जाहिरात ही आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, ही जाहिरात या शासनाच्या वेबसाईटवरती देखील अपलोड करण्यात आलेली आहे। यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की शहरी विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका गट क या संवर्गातील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। बघा, म्हणजे जी जाहिरात शहरी भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आहे। बघा, ही जाहिरात जी आहे शहरी भागामध्ये जेवढ्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी आहे। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांनी हा मुद्दा नीट लक्षात घ्या। सध्याची ही जाहिरात ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांसाठी नाही, तर शहरी भागातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत फक्त त्यांच्यासाठीच आहे। ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका ही भरती प्रक्रिया म्हणजे ज्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया नाही। ज्या वेळेस ग्रामीण भागातील मुख्य सेविकेची भरती प्रक्रिया निघेल त्यावेळेस तुम्हाला नक्की आम्ही सांगणार आहोत। जर ही भरती शहरी भागासाठी असली तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळणार आहे। ज्या अंगणवाडी सेविका सुपरवायझरसाठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे ग्रामीण असतील शहरी असतील सर्वांनी हा व्हिडिओ बघा। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, याची तारीख आहे 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली आहे। 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली आहे, म्हणजे आज तिसरा चौथा दिवस आहे आणि 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। बघा, 21 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे। या तारखेच्या नंतर तुम्ही अर्ज भरण्यासाठी जर त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही। तर आता हा अर्ज नेमका कुठे भरायचा, ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची बघा शासन मान्यता केंद्र असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आपला अर्ज भरायचा आहे। बघा, ज्या ठिकाणी महाई सेवा केंद्र असेल ते आधार वगैरे कार्डाचे जे सेंटर असतं त्या ठिकाणी अशा प्रकारचे अर्ज भरून घेतले जातात, त्या ठिकाणी अर्ज भरतात। बघा, अर्ज भरण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे।
तर आता आपण पाहूया भरतीमध्ये नेमके पदं किती आहेत. या जाहिरातीनुसार मुख्य सेविका गट संवर्गातील मंजूर रिक्त पदे प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या जाहिरातीमध्ये बघा तुम्हाला तर माहिती आहे 272 पदे नमूद करण्यात आलेली आहेत. म्हणजे शहरी विभागामध्ये कार्यरत असलेल्या पात्र अंगणवाडी सेविकांसाठी ही महत्वाची संधी आहे. फक्त अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहात म्हणून ही तुम्ही लगेच पात्र ठरत नाहीत. यासाठी काही महत्वाच्या अटी दिलेल्या आहेत. त्या अटी आता आपण एक एक करून आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा बऱ्याच अंगणवाडी सेविकांना वाटत आहे की आमची सून या ठिकाणी अर्ज करू शकते का, माझ्या सुनाचं शिक्षण एवढं झालंय तेवढं झालंय पण ती अंगणवाडी सेविका नाही. बघा अशा प्रकारे ही भरती ही अंतर्गत भरती आहे. ज्या अंगणवाडी सेविकेचं 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे त्याच अंगणवाडी सेविका या सुपरवायझरच्या भरतीचा फॉर्म भरू शकतात आणि त्यांना देखील बऱ्याच या ठिकाणी अटी लावण्यात आलेल्या आहेत. ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. बघा या भरतीसाठी पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग तुमचं 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेली अंगणवाडी सेविका असणे आवश्यक आहे. बघा जाहिरातीमध्ये 1 जानेवारी 2025 ही तारीख ग्राह्य धरलेली आहे. म्हणजे बघा 1 जानेवारी 2025च्या आत तुमचे सलग 10 वर्ष विनाखंड नियमित पूर्ण म्हणजे तुमची सेवा नियमित पूर्ण असणे गरजेचं आहे. बघा जर तुम्ही या 10 वर्षापैकी 1 वर्ष किंवा 6 महिने रजेवर असाल किंवा तुम्ही सुट्टी घेतली असेल किंवा तुमच्या काहीतरी अडचणीमुळे तुम्ही अंगणवाडी केलेली नसेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र राहू शकणार नाही. मला खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे, नीट समजावून घ्या. पुन्हा एकदा सांगतो 1 जानेवारी 2025च्या आत म्हणजे अगोदर तुमची सलग विनाखंड सेवा म्हणजे तुम्ही कधीही रजेवर गेलेले नाही तुमची किंवा 10 वर्षाची तुमची ही सलग सेवा झालेली पाहिजे. 10 वर्षे तुमचे सेवेचे पूर्ण झाले पाहिजेत किंवा समजा तुमचे 9 वर्ष झालेत आणि 6 महिने तुमची मध्ये रजा आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज तुम्हाला भरता येणार नाही. तुम्ही पात्र त्या ठिकाणी ठरणार नाहीत. म्हणजे तुमची सेवा किती वर्षाची आहे हे तपासतानाही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. जर तुमची सलग नियमित सेवा 10 वर्ष पूर्ण होत नसेल तर केवळ अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. बघा नीट हा मुद्दा लक्षात घ्या. ज्या अंगणवाडी सेविकेचे 10 वर्षाला समजा 4 जरी महिने कमी असतील तर तरीही तुम्हाला 2025 पर्यंत बरं का 2025 पर्यंत समजा 4-5 महिने जरी कमी असतील तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमची सेवा किती वर्षाची आहे, सेवा सलग आहे का आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत का हे देखील तुम्हाला तपासावं लागणार आहे. आता दुसरी महत्त्वाची अट म्हणजे वयोमर्यादा. बघा जाहिरातीनुसार 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचं वय हे 50 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. 50 वर्षाची अट तुम्हाला या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे जन्मतारीख संबंधित अट पूर्ण होणे आवश्यक आहे. बघा जाहिरातीमध्ये 1 जानेवारी 1975 नंतरचा जन्म असलेल्या उमेदवारांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघा ज्या अंगणवाडी सेविकेची जन्मतारीख ही 1975च्या नंतरची आहे त्या सर्व अंगणवाडी सेविकांना हा अर्ज भरता येतो. कारण बघा 1975 ते 2025 पर्यंत वय हे 50 वर्ष होतं. बघा हा मुद्दा नीट व्यवस्थित समजावून घ्या. जर तुमची जन्मतारीख 1974 असेल तर 1975च्या आत 1974 असेल तर हा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे बघा 1974 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं वय 2025 पर्यंत 51 वय असं त्यांचं वय होतं. म्हणजे 50 वर्षाच्या पुढे जातं. समजा एखाद्याची जन्मतारीख अंगणवाडी सेविकेची 1973 आहे किंवा 74 आहे तर त्या अंगणवाडी सेविकेचं 2025 पर्यंत हे 51 वर्ष वय होतं. मग या अंगणवाडी सेविकेला हा फॉर्म भरता येणार नाही. बघा ज्यांना नीट समजलं नाही त्यांनी परत थोडंसं व्हिडिओ पाठीमागं घ्या आणि डबल बघा. ज्यांचं वय 50 वर्षाच्या आत आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे. ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा
पुढे गेलेला आहे, एक जरी महिना पुढे गेलेला असला तरी तुम्हाला हा अर्ज भरता येणार नाही. 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमचं वय हे 50 वर्ष असलं पाहिजे. बघा यानंतर बघा नंतरचा मुद्दा आहे बघा, संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी. बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना हे समजत नसेल की संवैधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे नेमकं काय आहे. बघा ज्या विद्यापीठाला शासनाची मान्यता आहे, जे विद्यापीठ कायद्यानुसार बनलेलं आहे, त्या विद्यापीठाची मान्यता प्राप्त पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असलं पाहिजे. मग ते कोणत्याही असू द्या, BA असू द्या, कुठलाही असू द्या, BCom असू द्या, BSc असू द्या, कोणतंही असू द्या, पण तुमचं मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी नसेल तर तुम्ही या मुख्य सेविकेच्या अर्जासाठी पात्र ठरणार नाहीत. बघा पुन्हा एकदा सांगतो, तुमची पदवी ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची असली पाहिजे. यानंतर शेवटची अट आहे बघा, मुख्य सेविका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा प्रमाणपत्र उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. तसेच हिंदी भाषा प्रमाणपत्र परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही. बघा हा पण खूप महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय असतं हे आपण या ठिकाणी पाहूया. बघा मुख्य सेविका पदावर रुजू झाल्यानंतर संगणकाचे आवश्यक ज्ञान असल्याचं एक अधिकृत प्रमाणपत्र मिळवणे तुम्हाला आवश्यक आहे. यामध्ये कार्यालयीन संगणकाचे काम, ऑनलाईन माहिती भरणे, डिजिटल काम करणे इत्यादींचा समावेश होत असतो. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर हाताळता येतं, तुम्हाला कॉम्प्युटरवरती काम करता येतं, कुठलंही ऑनलाईन माहिती भरता येते, याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. यानंतर 2 नंबरला आहे बघा, मराठी भाषा प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय असतं. मुख्य सेविका पदावर रुजू झाल्यानंतर मराठी भाषेची आवश्यक एक पात्रता सिद्ध करण्यासाठी अधिकृत मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्हाला असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला वेळ देखील या ठिकाणी दिलेला आहे. ही परीक्षा मुख्य सेविका पदावर रुजू झाल्यापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. बघा तुम्ही मुख्य सेविका पदावर पात्र झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे पूर्ण करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यानंतर हिंदी भाषा प्रमाणपत्र पण असंच या ठिकाणी याला पण अट घालण्यात आलेली आहे. ते पण तुम्हाला मिळवणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यानंतर बघा या 4था आहे बघा, या परीक्षा वेळेत उत्तीर्ण केलेल्या नाही तर तुम्हाला काय होणार आहे. जर तुम्ही समजा हे परीक्षा उत्तीर्ण केल्या नाही, तुमच्याकडे प्रमाणपत्र मिळालं नाही, तर तुम्हाला या ठिकाणी बघा जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की सदर आवश्यक पात्रता प्राप्त करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ आणि पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे आवश्यक संगणक आणि भाषा पात्रता पूर्ण होईपर्यंत वार्षिक तुम्हाला वेतन वगैरे काय असं ते मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर ते प्रमाणपत्र मिळवलं नाही तर तुम्हाला सुपरवायझरवरून या पदावरून कमी केलं जाईल असं या ठिकाणी बिलकुल नाही. बघा आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमच्या कागद कोणकोणते तुमच्याकडे कागद आवश्यक राहणार आहेत. बघा जो काही फॉर्म असतो तो तर फॉर्म तुम्हाला मिळणार आहे. यानंतर बघा आधार कार्ड असणं आवश्यक आहे, तुमचं जे काही आधार कार्ड असेल. यानंतर तुमचा चालूचा मोबाईल नंबर सोबत ठेवा. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जात असताना हे कागदपत्र तुम्ही सोबत ठेवा. तुमचा ईमेल ID असेल तर तो ठेवा. नंतर शैक्षणिक पदवीचे तुमचं प्रमाणपत्र ते देखील सोबत ठेवा. अंगणवाडी सेविका म्हणून सेवेचा पुरावा म्हणजे सेवा प्रमाणपत्र तुम्ही सोबत ठेवा. यानंतर जन्मतारीख म्हणून वयाचा पुरावा सोबत ठेवा. तुमचे TC वगैरे असेल तर ते ठेवा. पासपोर्ट साईजचे 4-5 फोटो सोबत ठेवा. यानंतर स्वाक्षरी स्कॅन केलेला एक फोटो सोबत ठेवा. आणि जाहिरातीमध्ये मागितलेले इतर जे कागदपत्र आहेत तुम्हाला वरी मी सांगितलेले आहेत ते सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायची आहेत.
तर बघा अंगणवाडी सेविकांनो, अशा प्रकारची ही अंगणवाडी सुपरवायझरची भरती शहरी भागातील अंगणवाडी सेविकांसाठी अंतर्गत भरती आहे. तर अशा प्रकारची ही भरती होणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाका. बघू कुणाचं तरी नशीब चांगलं असेल तर त्या सुपरवायझर होतील. आपला अभ्यास देखील कमी असेल तर तुम्ही अभ्यासाची देखील तयारी करा. ही सर्व परीक्षा ही ऑनलाईन होत असते, कुठेही ऑफलाईन परीक्षा नसते किंवा लिखी परीक्षा नसते. सर्व ऑनलाईन परीक्षा असते. तुम्हाला कॉम्प्युटरवरती परीक्षा द्यावी लागते आणि तुमच्याकडे जे काय कागदपत्र वगैरे नसतील, जे काय तुमचं सेवाचं प्रमाणपत्र वगैरे नसेल तर ते लवकरात लवकर ऑफिसकडून काढून घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ, सर्व अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळाली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.